मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. पिया गया परदेस. लेखिका सौ शीला सहस्त्रबुद्धे. वाचन सौ विस्मयी भावे बोकील. संस्कृत शास्त्रकारांनी नायिकांचे 8 भेद कल्पिले आहेत. त्यापैकी प्रोषित भर्तृका हा एक आहे. या नायिकेचा पती परदेशी गेलेला असल्याने त्याच्या विरहामुळे ती अत्यंत व्याकुळ व कृश झालेली असते. त्याच्या परत येण्याची प्रतीक्षा करीत ती कष्टाने कालक्रमणा करीत असते. तिची तहान भूक हरपून जाते. अतिशयोक्ती हा संस्कृत साहित्याचा जणू प्राणच असल्याने या वियोग व्याकुळ नायिकेचे शरीर विरहावस्थेत इतके दुर्बल झाल्याचे वर्णन असते की तिची बांगडी जपाच्या माळेप्रमाणे हातात लोंबू लागते व बोटातील अंगठी बांगडीप्रमाणे सैल होऊन बोटातून गळून पडते. बीएला संस्कृत शिकत असताना हे वर्णन वाचले तेव्हा विनोदाची चरम सीमा म्हणून वाचताना गंमत वाटली. आज आता पुष्कळ वर्षांनी स्वतःही गृहिणी पदात प्रवेश करून सुस्थिर झाल्यावर पुन्हा जेव्हा हे सहज वाचण्यात आले तेव्हा पूर्वीप्रमाणे नुसते मनोरंजनच झाले नाही, तर दैनंदिन अनुभवामुळे नाण्याची दुसरी बाजू पण डोळ्यांसमोर येऊ लागली. सांगतेच तुम्हाला माझा अनुभव. तुम्हालाही माझं म्हणणं पटेल बघा. आमच्या शेजारच्या इंदुताई नेहमी म्हणतात, हे गावाला गेले म्हणजे काय स्वयंपाक करावा ते अगदी सुचत नाही बाई. मी तर वरण नाही तर भाजी एक काहीतरी करते. काय करायचं सारा सागर संगीत स्वयंपाक करून? मी अन मुलंच जेवणार ना. मी उघड जरी त्यांना काही बोलत नसले तरी मला मनात नेहमी वाटतं, का असा न्यूनगंड या बायांच्या मनात? आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व काही आहे असं जर ह्यांनाच वाटत नाही, तर मग पुरुषांनी त्यांना नेहमीच गौण स्थान दिलं तर त्यात आश्चर्य काय? आधुनिक काळात सुद्धा जर अशा पतिव्रता असतील तर मग मीच अपवादात्मक आहे की काय? मी तर म्हणते की 4 दिवस नसला गर्दनी घरात तर काय बिघडतंय एवढं? थोडासा तेवढा चेंज होतो रोजच्या दिनक्रमात. अगदी हवाहवासा वाटणारा. नाहीतरी आहेच नेहमीच. 5:30ला हे ऑफिसमधून येणार म्हणजे लागा 3:30 पासून चुलीची, म्हणजे हल्ली गॅसची आराधना करायला. सर्व आटपून वेणीपणी करून पुन्हा कपडेही ठाकठीक करायला हवेत. ऑफिसच्या 6-7 तासांच्या वैतागानंतर घरी आल्यावर बायको अशी फ्रेश दिसली म्हणजे त्यांच्या मनाला म्हणे प्रसन्न वाटतं. किती विलक्षण आत्मकेंद्रित वृत्ती ही. पण ही काळजीपूर्वक जोपासली आहे कोणी? आम्ही बायकांनीच ना. या आमच्या शेजारच्या इंदुताईंसारख्या बायका म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. नवरा अगदी थोड्या दिवसांसाठी बाहेर गेला तरी काळजी करणाऱ्या, त्याच्या परत येण्याचे दिवस मोजत राहणाऱ्या, अन ठरल्या वेळापेक्षा 2 दिवस यायला उशीर झाला तर त्यानं जेवण जात नाही आणि रात्री डोळा लागत नाही. जरा लागला तर काहीतरी वाईट स्वप्न पडतात. अशा बायका पाहिल्या की मला हसूच येतं. अहो, ते गेले असतील त्या भागात काही दंगाधोपा असला, कसली साथ असली किंवा काही थंडीची उष्णतेची लाट झाली असली तर गोष्ट वेगळी. मग मात्र अतिस्नेह पापशंकी या न्यायाने अशुभाची पालमनात चुकली तर त्यात काही नवल नाही. पण चंद्रावर माणसं जातायत त्या युगात नागपूरहून जबलपूरला गेलेल्या नवऱ्याला परतण्यास 2 दिवस उशीर झाल्यास कामात लक्ष न लागणं, चित्तात धडधड होणं, नाही नाही त्या शंका मनात येणं म्हणजे अगदी फारच झाले नाही का? आणि पुन्हा इतका जीव ज्याच्यासाठी गहाण टाकतात तो गृहस्वामी आल्यावर काय म्हणतो? तर अशी अगदी खेडवळ्यासारखी काय करतेस? मी काय लहान मूल आहे की काय रस्त्यावरून हरवून जायला? ऑफिसच्या कामानं एखादा दिवस इकडे तिकडे लागणारच. इथे ऑफिसमध्ये फोन करून विचारलं नाहीस ना लागलीच कधी येणार आहेत म्हणून. म्हणजे बघा, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड. मी तुम्हाला खरं सांगू का? मला तर हे 4 दिवस गावाला गेले तर अगदी उजाडल्यापासून हायसं वाटत असतं. तुम्ही म्हणाल, या बाईचं नवऱ्याशी पटत नसेल, भांडण असेल. तर तसं नाही हं.
अगदी 63चा नसला तरी काही 36चा आकडा पण नाही आमचा. पण रोजच्या त्याच त्या जीवनक्रमात मधून एखाद्या वेळी थोडा चेंज बरा वाटतो नाही का? सकाळी अगदी चहाच्या वेळी आमच्याकडे पेपर येतो. मी पण त्यांच्यासारखी शिकलेली आहे. मलाही उत्सुकता असते देशातील ताज्या घडामोडी जाणून घ्यायची. पण ह्यांच्या शब्दात म्हणजे मला सारा दिवस मोकळा पडलेला असतो वाचायला. तेव्हा पेपरवर पहिला क्लेम त्यांचा. तरी पण मला राहवत नाही. त्यांच्या पाठीमागे उभे राहून दिसेल तेवढा ठळक टाईपातला मजकूर तरी वाचल्याखेरीज मी राहत नाही. आणि एखाद्या वेळी न राहून मी जर "अगो बाई, जनता पार्टीचे आणखी तुकडे झाले की काय?" किंवा "बघावं जरा, संजय गांधींच्या खटल्याचं काय झालं पुढे?" असं काही म्हटलं, की हे मुकाट्याने पेपर माझ्या पुढे टाकतात अन म्हणतात, "तू पाहून घे जरा, मी वाचेन मग सावकाश." पण हे उपरोधात्मक बोलणं मला काही समजत नाही की काय? आणि ह्यांनाही माहिती आहे, की ह्यावेळी मला गॅसवरच्या दुधाकडे लक्ष द्यायचं असतं. नुकत्याच उठलेल्या अनिताच्या ब्रशवर पेस्ट घालून द्यायची असते आणि एखादी मेथीसारखी चिकट भाजी आदल्या दिवशी अनावधानाने निवडायची राहिली असली, तर ती डायनिंग टेबलवर ठेवलेल्या ताटातून मला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. आणि मग राग केव्हा येतो, की जेव्हा गरम गरम चहाच्या घोटाबरोबर तो पेपर सावकाश वाचून नंतर माझ्याकडे फेकत ते म्हणतात, "मला तर कंटाळा येतो रोज पेपर वाचण्याचा. त्याच त्या राजकीय पक्षातील लाथाळ्या, काय आहे रोज त्यात नवीन?" आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण असं म्हणणारे हे जितका वेळ घरी असतात, तितक्या वेळात येणाऱ्या बातम्या अगदी सगळ्या भाषातल्या मातृभाषा, राष्ट्रभाषा, देवभाषा ऐकत असतात. आणि हो, इंग्लिश न्यूज तर हवीच ऐकायला. त्याखेरीज समाधान वाटत नाही म्हणे. 32 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, तरी गुलामी वृत्ती अजून गेली नाही. दुसरं काय? यापैकी एखाद्या वेळात मी कुठल्या स्टेशनवरचं गाणं ऐकत असले, तर मला न विचारता ते स्टेशन बदलून बातम्या ऐकू लागतात. कारण ते खरे खरे गृहस्वामी आहेत. घरातील प्रत्येक वस्तूचं अलिखित स्वामित्व त्यांच्याकडेच आहे. प्रत्येकाने त्यांची सोय आधी पाहिली पाहिजे. तेवढ्यात नागपूर टाइम्स आल्यास तरुण भारत उदारपणे माझ्याकडे टाकून तो ते वाचायला घेतात. वाचताना मला सारख्या सूचना चालू असतात. "माझं दाढीचं पाणी ठेव जरा गरम करायला आणि अंघोळीचं पण ठेवून दे एका बाजूला. नाहीतर तुझा तो कुकर एकदाचा लागला म्हणजे मला स्नानाला उशीर व्हायचा." बघितलीत ना ही भाषा? म्हणे तुझा कुकर. जशी काही मलाच लवकर जेवून ऑफिसात जायची घाई असते. पण असं केव्हा म्हणायला गेलं, तर प्रतिक्रिया काय? तर एवढ्याच करताच लोकांना बरोबरीने शिकलेली बायको नको असते. जुन्या जमान्यातील नवरे बेटे भाग्यवान होते. मी उत्तर देत नाही. कारण तेवढा घालवायला माझ्यापाशी वेळच नसतो सकाळी. पण माझ्या मनात येतं, त्यावेळी बायका एकदा स्नान आटपून व सोवळं नेसून स्वयंपाकघरात शिरल्या, म्हणजे पुरुष देखील असं सतरादा बारीक-सारीक कामांसाठी त्यांना बोलवत नसणार. आता तुम्हीच सांगा, अशी जिथे रोज सकाळी आणीबाणीची वेळ असते, तिथे नवरा जरा 4 दिवस गावाला गेला, बायकोने सुटकेचा निश्वास टाकला, तर तिच्या जातभाईंनी सुद्धा चुकले. जात भगिनींनी तिला सुळावर टांगायला न्यावं का? ह्यांचं बाहेर जाणं बहुधा ऑफिसच्या कामानिमित्त असतं. त्यामुळे ते पूर्वनियोजित असतं. मी पण मग आपला कार्यक्रम आखते. पहिली गोष्ट म्हणजे दूधवाल्याला दोन्ही वेळचं दूध रात्रीच घालायला सांगते. म्हणजे अगदी रामप्रहरी दार खडखडावून क्वचित भाग्यात असणाऱ्या साखर झोपेत त्यानं विघ्न आणू नये. 4 दिवसांसाठी का होईना, पण जाग आल्यावर हंतरुणात लोळत पडण्याचा चान्स मिळतोय तो का सोडा? अतुल आणि काय बिचारी चिमणी पोरं. त्यांना नुसता भात सुद्धा चालतो सकाळी. टिफिनला काहीतरी चाऊ माऊ दिलं की पोरं खुश. मी मग अगदी आरामात चहाचे घोटके घेत तरुण भारत साद्यंत वाचते. आपलं औट घटकेचे राज्य अगदी मनापासून भोगायचं ठरवते. आदल्या दिवशी टेस्ट मॅचची कॉमेंट्री रेडिओवर ऐकली असली, तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्याचा समग्र वृत्तांत वाचते. त्यातून ह्यांच्या टूरच्या दिवसात एखादा रविवार पडला, तर सोन्याहून पिवळं. अगदी दुधात साखरच काय केशर पडल्यासारखं वाटतं. एरवी अगदी नको तो रविवार असं वाटतं. त्यात कृपाळू होऊन मायबाप सरकारने सेकंड व फोर्थ सॅटर्डेची भर घातली आहे.
न जाईल ह्याची पर्वा न करता वेळेवर अंघोळीला न उठणं, बसल्या जागी सारखी चहाची फरमाईश करणं, एक ना दोन. अगदी पळून जावंसं वाटतं त्या दिवशी कुठेतरी. सुट्टीचा दिवस म्हणून आपण 4 तांबे जास्ती पाणी घेऊन आरामात केस धुवावे म्हटलं, तर ह्यांची 4दा बाथरूमवर थाप पडते. "धोबी आलाय गं, त्याची हिशोबाची वही कुठे ठेवली आहेस?" दूधवाला म्हणतो, "बाईंनी आज 1 लिटर दूध जास्त सांगितलं होतं. घ्यायचंय का? भाजीवाली आली आहे. थांबायला सांगू का? तुझं आटपत आलंय का?" नवऱ्याचं आपल्या वाचून क्षणोक्षणी अडतं. याचं कौतुक ज्या बाईला असेल, तिचं सुख तिला लखलाभ असो. मला नाही त्याची तिळभर सुद्धा इच्छा. आता तुम्हीच सांगा, यापैकी कोणती गोष्ट त्यांना करण्याजोगी नव्हती? धोब्याच्या वहीची जागा अगदी ठरलेली आहे. पण कधी स्वतः हाताने कपडे देतील, घेतील तर शपथ. आणि 1 लिटर दुधाचा तो काय प्रश्न? समजा सांगितलेलं नसलं, तरी दिलं जास्तीचं दूध तर खीर करता येते. काही वाया जाणारी वस्तू नाही आहे ना. अन भाजी फ्रीजमध्ये पाहून स्वतः नाही का ठरवता येत कोणती घ्यायची ते? पण ह्या सर्वांपेक्षा बायकोवर ओरडणं जास्ती सोपं आहे. आणि एवढ्या सगळ्या आरड्याओरड्यानंतर बायको बाथरूमच्या बाहेर येत नाही तोच. अगदी दिवाळीचं अभ्यंग स्नान चाललं होतं की काय? म्हणून आहेर असतोच. हे टूरवर गेले, की मी लागलीच माझ्या दोघी-तिघी मैत्रिणींना फोनवरून माझ्याकडच्या चहाचं आमंत्रण देते. त्या तरी बिचाऱ्या माझ्यासारख्याच समदुःखी, नवऱ्याच्या तालावर नाचून थकलेल्या. सर्वांचे नवरे एकदम कसे टूरवर जाणार? पण वेळात वेळ काढून येतात बिचारे धडपडत. आम्ही 2-3 तास पत्ते खेळतो. मनासारख्या रेकॉर्ड्स लावतो. चहा-चिवड्याचा समाचार घेतो. गप्पा खूप रंगात येतात. आता किती आरडाओरडा झाला, तरी बाजूच्या खोलीत कपाळाला आठ्या घालणारे किंवा संध्याकाळी आपल्याला त्याबद्दल जाब विचारणारं कोणी नाही. आजचा दिवस आपणच आपले राजे, राणी म्हणा हवं तर, आहोत. ही भावनाच कशी अंगावर मोरपीस फिरवल्यासारखी मनाला हळुवार सुख देऊन जाते. जिच्या नवऱ्याच्या नोकरीत टूर नसते, ती बिचारी आम्हाला अधून-मधून मिळणाऱ्या या सौख्याचा हेवा करते. मला गरम-गरम पिठलं भात म्हणजे अगदी मेजवानी वाटते. तर हे पिठल्याला शिवत नाहीत. त्यांना रोज पालेभाजीचा चरबट चोथा हवा असतो. त्यामुळे ते बाहेर गेले, की मी 1 दिवसाआड माझी पिठलं भाताची हौस पुरवून घेते. माझं आरोग्य जरा प्रमाणापेक्षा जास्त चांगलं असल्याने ह्यांचं माझ्या जेवणाकडे, विशेषतः भात खाण्याकडे सारखं लक्ष असतं. ते नेहमी म्हणतात, "भात 2 घास कमी खाऊन केळं, संत्र असं काहीतरी फळ खात जा." आता काय म्हणायचं यांना? फळ तर मी खातेच, पण ते भाताला पर्याय कसं होणार? भात खाताना मी वर पाहिलं नाही, तरी 2 डोळे टेबलाच्या दुसऱ्या बाजूने आपल्या भाताच्या ढिगाकडे रोखून पाहत आहेत, ह्याची मला सारखी जाणीव असते. अशा जेवणात काय आनंद आहे सांगा? मला लहानपणी ऐकलेल्या एका गाण्याची आठवण होते. "डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका." यात व्यक्त झालेल्या मधुर भावनेचा इथे अर्थातच काही संबंध नाही. शिवाय एखादा महिना मी भात सोडून पण पाहिला, पण वजनाचा काटा एक तस्सूभर मागे जायला तयार नाही. मग वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो. अशी अवस्था असल्यावर उगीच उपासमार तरी काय म्हणून करायची? आमच्याकडे ह्यांची टेस्ट वेल डेव्हलप्ड समजली जाते. म्हणजे ते समजतात. त्यामुळे स्टार डस्ट सारखी मॅगझिन्स त्यांना डोळ्यासमोर नको असतात. क्वचित माझ्या हातात अंक दिसला की म्हणतात, "तुला काय आता 16वं वर्ष लागलंय का त्या नटनट्यांचे फोटो पाहत बसायला? त्यापेक्षा काही सीरियस वाचावं की जरा." त्यामुळे ते गावाला गेले, की मी शेजारून जुने पाने अंक सुद्धा आणून वाचून टाकते. पण असे सोन्याचे दिवस माझ्या आयुष्यात क्वचित येतात. आणि म्हणूनच ते अगदी जीवाभावाने जपावेसे वाटतात. एकंदरच त्यांना टूर फारशी नसते. त्यातून कधी-कधी 15 दिवसाकरता म्हणून जातात आणि 8 दिवसांनीच अनपेक्षित दत्त म्हणून हजर होतात. अशा वेळी माझे ठरलेले प्रोग्राम रद्द करावे लागतात आणि मुख्य कसरत म्हणजे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज म्हणून त्यांच्या अनुपस्थितीत मी अगदी कंटाळून जाते, अशी जी त्यांची गोड गैरसमजूत आहे, ती तशीच कायम ठेवण्यासाठी धडपडावं लागतं. संस्कृत वाङ्मयातील समस्त प्रोषित भर्तृकांनो, या तुमच्या साच्यात न बसणाऱ्या, पण तरीही
आपल्या पद्धतीने पतीवर खरोखरच प्रेम करणाऱ्या स्त्रीला समजून घ्या. आत्ताच आपण ऐकलं शीला सहस्त्रबुद्धे लिखित विस्मय बोकील यांच्या आवाजात पिया गया परदेस. ही कथा सप्टेंबर 1981च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनाची 2025 ची प्रस्तुती आहे.